बसले तिथं आणि ते कमिशनर ते म्हणले काय आणि काय सुरू केलं तुझ्या आईचा मी बोलणार नाही पुढं टिंब 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 टिंब. अरे जरांगे ही संस्कृती आहे का? तुझ्या आईबापांनी तुला हे शिकवलं का? ते जे आर्दड नावाचे जे अधिकारी आहेत ते बी मराठा समाजाचे आहेत ना, हां शेतकऱ्याच्या घरातले आहेत ना, तिने काहीतरी अभ्यास केला असेल, तिने काहीतरी पुस्तकं वाचली असतील, हां ते कष्टातून अधिकारी झाले आणि त्यांना तू शिव्या घालतो. त्याच्याबरोबर माझे जे सहकारी आहेत डॉक्टर संतोष यादव नगरचे यांनी मराठवाड्यावर ज्या नोंदी मिळाल्यात ना आता 30-40 हजार, या डॉक्टर संतोष यादवांचे अनंत उपकार येतं. गावगाव फिरून ह्या माणसाने एसटीने हिंडला, मोटरसायकलीवर हिंडला, बीडमध्ये, लातूरमध्ये, उदगीरमध्ये, नांदेडमध्ये, त्या सगळ्या संभाजीनगरमध्ये, वैजापूरमध्ये हा माणूस मोटरसायकलीने हिंडला. आणि हा याला काय म्हणतो, तुम्ही सरकारच्या भाकरी खातात, आम्हाला भाकरी मिळत नाही, हां आणि नीट घाला. आता ते मला बोलताच आहे ना, अहो आपल्याला बोलता येईल घ्यायची भाषा. मला सांगा ना, मलाही बंद नाही, तुमचं लाईव्ह चालू आहे, मला असं कळलंय, हां तुमची आई असं पुढं बोलला, याला पटतं का, याला शोभतं का? जाम. अरे तू सरकारला शिवे दे, मी बोलणार नाही ते शिंदेचं पवारांचं ते फडणवीसचं, मला काय घेणं नाही त्यांचं. मी त्यांच्या कालही विरोधात होतो, आजही त्यांच्या विरोधात आहे आणि उद्याही त्यांच्या विरोधात राहणार जर ते चुकले तर. आणि त्याच्या आधीचे जे काँग्रेसचे तर त्यांच्या बी मी विरोधात होतो पहिल्यापासून. आपल्याला हे पटतच नाही, हे राजकारण लोक आपल्याला पटत नाही, म्हणूनच हे राजकारण सोडणं या पारमार्थाला लागलोय. खूप बोललाय तो, म्हणजे हे कल्पना शक्तीच्या बाहेर आहे कोणताही माणूस. मी विनंती करतो, मला अनेकांचे फोन आले, महाराज आणि तुम्ही काय आले तिथे गेलते आणि तुम्ही काय आले गेलते तिथं. अरे यांनी बोलावलं मला, माझ्याकडे रेकॉर्डिंग घेता, यांनी बोलावलं, यांनी मला माफी मागितली, याच्या कोर कमिटीने माफी मागितली. चुकलं महाराज, महाराज तुम्ही या. आणि मी गेलेलो नाही, मला आत्मसन्मान आहे, मला सुद्धा मान सन्मान आहे, मी कशाला जाऊ त्याच्या स्टेजवर जर अपमान केला तर. आणि त्यांनी बोलवलं महाराज. आणि ह्या सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आता. हा हा गुप्त मिटिंगमध्ये आता हे तुम्ही विचारायला पाहिजे त्याला. होतो ना, होतो ना. अशा किती गुप्त मिटिंग झाल्या, कुठे कुठे झाल्या? पहिली गुप्त मिटिंग कन्हैया हॉटेलमध्ये झाली 23 डिसेंबरला. हा बीडला, ते बीड संभाजीनगर रस्त्यावर कन्हैया हॉटेल म्हणून आहे, तिथं पहिली गुप्त मिटिंग झाली. ती म्हणजे इंटरनेटवर आहे. दुसरी गुप्त मिटिंग त्यांची म्हणजे मला माहिती असलेली बरं का. दुसरी गुप्त मिटिंग झाली रांजणगावला एका बंगल्यामध्ये, MIDC मध्ये, जिथं ते मुक्कामाला होते. त्याचं टायमिंग सांगतो, पहाटे 4 ते सकाळी 6 वाजेपर्यंत. तिसरी गुप्त मिटिंग यांची पुण्याचा जो रस्ता आहे जिथून ती आमचा मोर्चा चालला होता सगळा, त्याच्यामध्ये एक ते पुण्याचं पाषाण रोड आहे, ते औंधचा परिसर आहे, राजभवन आहे, तिथून ते दोघं साहेब मोठे उच्च अधिकारी होते, ते दोघं माझ्या देखत त्यांच्या गाडीत बसले. मला म्हणले तुम्ही बसा. मी म्हणलं मी नाही बसत, मी नाही मोकळा म्हणलं, हे शितोडे शेणून घ्यायला मला नाही मोकळा. आणि ते गेले. त्याच्यानंतरची मिटिंग लोणावळ्याला झाली, ती मला सगळ्यांना माहिती होती. लोणावळ्याला आपण आक्षेप घेतलेले तर. आणि त्याच्यानंतरची बंद मिटिंग वाशीला झालेली आहे. बोला तुम्हीच विचारायला मिळालं.